हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. खूप म्हणजे लास्ट मी रक्षाबंधनचा बनवला होता. तर आज आहे मकर संक्रांती. तर आज आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण. तर म्हटलं चला आज आपण व्लॉग काढूया. तर म्हणून मी आत्ता काढते आहे व्लॉग. आणि बघा मी मस्त आंघोळ वगैरे करून आलेली आहे. ड्रेस तर घरचाच घातला आहे, पण म्हटलं नंतर चेंज करूया, नंतर आपल्याला बाहेर पण जायचं आहे, सो तेव्हा करूया. आणि आता चला आपण बघूया की आपली मम्मी काय करते. तर मम्मी काय करते तू? अगं आज तर सण आहे आणि मसाला भात पुरणपोळी करायची आज. कधी करायची आहे? दुपारी. दुपारी की संध्याकाळी? हो दुपारी. आज संध्याकाळी ओसायचंय म्हणून. पूजा संध्याकाळी आहे का? हो आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळी पूजा करायची पूजा करायची आणि पुरणपोळी म्हणजे संध्याकाळी पुरणपोळी. तर खुशी होती तुला. आवर. आणि तू तर साडी घालणार होती ना? घालायची. कधी कधी? मंदिरात पण जायचं. संध्याकाळी नाही, आत्ता घाल. मंदिरात पण जायचंय आपल्याला. कोणतं? इकडं का? महाराजांच्या मंदिरात? आवर मग जाऊ आपण. बर ठीक आहे. तुम्हाला मी एक आमच्या घरातले जे महान पुरुष आहे ना त्यांना भेटवते. चला. तूच मी सर. इथे माझा भाऊ झोपलेला आहे आणि आता वाजले आहे घड्याळ्यामध्ये 10. आणि 10 वाजेपर्यंत हा पोरगा झोपलेला असतो. आणि मी त्याला जास्त हात नाही लावत, करत देईल मला एखादी ठेवून त्याच्यामुळं. पण थोडं उघडून दाख. जाऊ दे आता, तो तर काय उठत नाहीये. आपण आपले काम करून घेऊया. तू झोप बाबा, तुला काय झोपायचं ते झोप. हे बघा आपले महाराजांची मस्त पूजा वगैरे पण झालेली आहे. आमचं नवीनच आता आम्ही हा फोटो लावला. इथे पहिले छोटा फोटो होता, पण मग तो काढला आम्ही आणि इकडे मोठा फोटो लावलाय. ऍक्च्युली गाईज माझ्या भावाला एवढा अत्तरांचा शौक आहे. चला मी तुम्हाला दाखवते त्याचं कलेक्शन अत्तरांचं. हे बघा एवढे सारे ठेवलेले. आता हे लावून तो दाखवतोय मला वास त्याचा. तूच रब कर आता तुझ्या हाताने. गाईज माझा रब कर ना आता. कसं आहे मम्मी? ए वास बघ मम्मी. छान आहे. अरे मला तो पडत दाखव. असं हे नाही का? छान. तो मला दाखव असं दुसरा. पण आता. माझ्या भावाने इथं पण मला अत्तर लावून दिलं आणि इथे पण अत्तर लावून दिलं. आणि माझा बारीक हात इग्नोर करा प्लीज. आणि तो म्हणतो हे मला महागाचं अत्तर मी तुला लावून नाही देणार. आमचे मासे उठले आहे ते. तर चला मी तुम्हाला त्यांच्या पतंगी दाखवते. हे बघा एवढे सारे पतंग तो काल घेऊन आलाय. तर हा वाला ड्रेस मी घातलाय आणि माझ्याकडे ब्लॅक नाही. आणि असं पण म्हणजे आमच्याकडे ना असं ब्लॅक वगैरे घालत नाही, तर एकच ते माझ्याकडे हे ब्लॅक, ते पण माझ्या आजीने घेतलंय. तर मग म्हटलं चला हेच घालून घेऊ. आणि माझ्या मम्मीने पण इकडे ड्रेस घातलाय साधा सुद्धा. तिचं म्हणणं आहे की रात्री मी साडी घालेल. तर मग आता मी घातलंय. आता थोडंसं मी मेकअप वगैरे काहीतरी करते आणि मग आपण जाऊया बाहेर. तर माझं आवरलं आहे आणि इकडे आहे माझी मम्मी. तर आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यांनी रांगोळी काढल्या बाहेर, आम्ही रांगोळीच नाही काढली. आता मम्मीला म्हटलं काय का आपण रांगोळीच नाही काढली. ती म्हणते की आपल्या बाहेर एवढा रस्ता खोदून ठेवला आणि कुठं काढायची रांगोळी. म्हटलं मग ठीक आहे जाऊ दे. आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. माझ्या मम्मीला बांगडे भरायचे आहे, सो त्याच्यासाठी. तुला असे घ्यायचे आहे लालमध्येच. आपण इथे 2-3 कलर आहे. एक रेड, एक मरून, एक ग्रीन. घेऊन झाले आणि माझ्या मम्मीचे बांगडे बघा, दाखव मी बांगडे. आणि मी परफ्यूम घेतले. परफ्यूमचं नॉलेज तर नाही आहे, पण मग घेतलं. तर थोड्या वेळ मी झोपून गेली होती आणि इकडे माझ्या मम्मीचा अर्धा स्वयंपाक पण बनवून झालेला आहे. तर बघा हे मम्मीने पुरण नाही का बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये हे वेलची पण टाकून दिली आहे लगेच. हे बघा. आणि सार, भात, पुरण, पोळी, भजी, कुरडई एवढं सगळं तिने बनवणार आहे. मी केस वरती बांधून घेतले कारण
मी झोपून गेली होती आणि तिचा अर्धा स्वयंपाक पण दिला. आणि आता मी बनवणार आहे मॅगी मला खाण्यासाठी. आणि खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षांनंतर मी आज मॅगी खाणार. माझ्या मम्मीने इकडे पुरणपोळी बनवायला घेतली आणि तुम्हाला दाखवते मी. ती छान बनली बघा इकडे. आता ती पुरणपोळी बनवते तर आपण तिला बनवून देऊया. मी विचार केला की छोटीशी बाहेर रांगोळी काढू म्हणून मी बाहेरचं झाडून पण घेतलंय. आणि मग आता आपण काढू रांगोळी. मी रांगोळी काढली आहे तुम्हाला दाखवते. छोटी आहे पण मग ठीक आहे. जरा चुकली आहे जरा हे साईडचं इग्नोर करा. ते आपण साफ करून देऊ. जाऊ दे आता काय ऑप्शन नाही येत मला रांगोळी. आणि इकडं पण चुकून दिलं होतं पण जाऊ दे काढली थोडीशी बरी दिसते. मम्मी पूजा करायची आहे ना ते काहीतरी करते. आमची पूजा पण झालेली आहे करून. आणि हे मी काढलं आहे छोटं म्हणजे फोनवरती बघूनच काढलं. ते लाईटीमध्ये चांगलं नाही दिसत आहे. चांगलं म्हणजे ते दिसून नाही येत त्याचा कलर बिलर पण मग छान दिसते. चेंज केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन करण्यासाठी. तर आज संक्रांत पण येतं म्हटलं चला जाऊया दर्शन करायला. म्हणजे असं आम्ही जातच असतो पण मग आता आम्ही चाललो आहे रात्रीचं. आणि हे बघा माझी मम्मी पण छान तयार झालेली आहे. तिने साडी घातली आहे आणि पप्पांचं पेट्रोल टाकायला गेले गाडीमध्ये माझी मम्मी. तर चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ. आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे आणि आमचं दर्शन वगैरे एकदम छान झालं. आणि आता फक्त आमचं जेवण बाकी आहे. मस्त मी पुरणपोळी खाणार आहे आता. मस्त आता कपडे वगैरे चेंज करून घेते जेवण करून घेते आणि झोपून घेते. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. पिंपल्स येता माझे केस गए तर तुम्ही केस बघा. माझी इतकुशी केस राहिलेत माझी इतकुशी. इधर से टकली हो गई है मैं. टकली हो गई हूँ मैं इधर से. मेरी जिंदगी बर्बाद हो गई जिंदगी. ओके सो सैयार तू तो बदला नहीं है. ड्रेस टाक बघ. आता तू माझ्या मम्मीला म्हणतोय की मला इस्त्री करून दे. ती म्हणते तुझं तू कर. काय वाचल मग उठायचं ना लवकर. तारीख कुठं जायचं 10ला तुला. कोण मित्र. आमच्या घरामध्ये अशी बणबण असते काही म्हणून मी व्लॉग बनवत नाही. व्लॉग बनवायला सुरुवात केली नाही अशी बडबड. जाऊ दे आमचं ते हे गुराळ चालूच राहणार आहे. आपण आपलं काम करून घेऊ. निघ ना आधी माझ्या वस्तूंना हात नको ना लावू. तू काय तू लगेच माझ्या वस्तूंना हात लावतो. गाईज तुम्हाला एकदा कधी हा बघा माझा घोड्या. गाईज माझी 2 मिनिट्स वाली मॅगी तयार झाली आणि आता मी तिला खाणार आहे. गरम आहे.